प्रश्न: मालकीण ड्रायव्हर सोबत मजा घेण्यासाठी काय करते? उत्तर: काही वेळा हा प्रश्न विनोदी किंवा कोड्याच्या स्वरूपात विचारला जातो. यामध्ये प्रत्यक्ष अर्थ नसून शब्दांवर आधारित खेळ असतो. मालकीण कामाच्या निमित्ताने ड्रायव्हरला बोलावते किंवा गप्पा मारते. हे फक्त कोड्याच्या स्वरूपात विचारलेले प्रश्न असतात. प्रश्न: कोणती मालकीण ड्रायव्हर सोबत करून घेते? उत्तर: हा प्रश्न देखील कोड्याच्या प्रकारात विचारला जातो. मालकीण आपल्या कामासाठी ड्रायव्हरची मदत घेते, जसे की गाडी चालवणे किंवा बाहेर जाण्याचे काम. म्हणून हा प्रश्न सामान्य कामाशी संबंधित आहे. प्रश्न: ड्रायव्हर सोबत करून घेण्यासाठी मालकीण काय काय करत असते? उत्तर: मालकीण आपल्या ड्रायव्हरकडून विविध कामे करून घेते, जसे की गाडी चालवणे किंवा सामान आणणे. काही वेळा बाहेर जाण्यासाठी त्याची मदत घेतली जाते. हे सर्व सामान्य कामाच्या संदर्भात असते. प्रश्न: प्लेन मध्ये एअर होस्टेस कशा प्रकारे करून घेतात? उत्तर: एअर होस्टेस प्रवाशांची काळजी घेतात. त्या प्रवाशांना अन्न, पाणी आणि मदत देतात. प्रवास सुरक्षित आणि आरामदायी व्हावा यासाठी काम करतात. त्यांचे मुख्य काम सेवा देणे असते. प्रश्न: मामा मामीची चरणी काढून जोरजोरात केकडा करतो. उत्तर: हा प्रश्न शब्दांवर आधारित कोड्यासारखा आहे. काही वेळा लोक विनोदी पद्धतीने असे प्रश्न विचारतात. यामध्ये प्रत्यक्ष अर्थ नसतो. हे फक्त मनोरंजनासाठी विचारलेले कोडे असते. प्रश्न: तोंडात करताना पाणी नाकात गेल्यावर काय होते? उत्तर: पाणी चुकून नाकात गेले तर त्रास होतो. नाक आणि घसा यामध्ये जळजळ जाणवू शकते. काही वेळा खोकला किंवा शिंक येते. म्हणून पाणी सावधपणे पिणे आवश्यक आहे. प्रश्न: विवाहित पुरुष आपल्या पत्नींना का घाबरतात? उत्तर: हा प्रश्न विनोदी स्वरूपात विचारला जातो. काही वेळा पुरुष पत्नीचा आदर करतात. घरातील शांतता राखण्यासाठी ते काळजी घेतात. म्हणून विनोदाने असे म्हटले जाते की ते घाबरतात. प्रश्न: लग्न करण्यासाठी आणि मुले होण्यासाठी चांगले वय कोणते आहे? उत्तर: लग्नासाठी योग्य वय व्यक्तीच्या तयारीवर अवलंबून असते. शारीरिक आणि मानसिक परिपक्वता महत्त्वाची असते. स्थिर नोकरी आणि जबाबदारीची जाणीव असणे आवश्यक असते. सामान्यतः प्रौढ वयात लग्न करणे योग्य मानले जाते. प्रश्न: अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला लगेच एकमेकांकडे आकर्षित करते? उत्तर: लोकांमध्ये आकर्षण निर्माण होण्याची अनेक कारणे असतात. चांगले वागणे आणि बोलणे यामुळे आकर्षण वाढते. स्वभाव, आदर आणि समजूतदारपणा महत्त्वाचा असतो. यामुळे लोक एकमेकांकडे आकर्षित होतात. प्रश्न: कोणता प्रकार वापरला की बाई रोज रोज कर देते? उत्तर: हा प्रश्न देखील कोड्याच्या स्वरूपात विचारला जातो. यामध्ये प्रत्यक्ष अर्थ नसतो. हे शब्दांवर आधारित विनोदी कोडे असते. मनोरंजनासाठी असे प्रश्न विचारले जातात. प्रश्न: बायाच्या आंब्याचा दूध कधी प्यायला मिळतो? उत्तर: हा प्रश्न कोड्याच्या स्वरूपात विचारला जातो. यामध्ये प्रत्यक्ष अर्थ नसतो तर शब्दांचा खेळ असतो. आंब्याचा रस किंवा दूध हे उन्हाळ्यात लोक पितात. म्हणून हा प्रश्न विनोदी पद्धतीने विचारला जातो. प्रश्न: उभ्यात एक तंगडी वर करून केल्याने काय होते?
हा प्रश्न देखील कोड्यासारखा विचारला जातो. काही व्यायाम किंवा हालचालींमध्ये एक पाय वर करतात. यामुळे शरीराचा समतोल राखला जातो. हा प्रश्न मनोरंजनासाठी विचारलेला असतो. प्रश्न: बायको कधी नव्याच्या वर बसून कार्यक्रम करू लागते? उत्तर: हा प्रश्न शब्दांच्या खेळावर आधारित आहे. काही वेळा कार्यक्रम किंवा खेळामध्ये असे विनोदी प्रश्न विचारले जातात याचा प्रत्यक्ष अर्थ नसतो. हे फक्त कोड्याच्या स्वरूपात विचारले जाते. प्रश्न: बाईचा पुढचा सामान ढिला झाला असेल तर काय करावे? उत्तर: आरोग्याशी संबंधित काही समस्या असल्यास काळजी घेणे आवश्यक असते. अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य असते. योग्य व्यायाम आणि आरोग्यदायी सवयी उपयुक्त ठरतात. आरोग्याची योग्य काळजी घेणे महत्त्वाचे आहे. प्रश्न: महिला पुरुष बेडवर बसून पाय फाकवून करत असतात तेव्हा काय होते? उत्तर: हा प्रश्न देखील कोड्याच्या प्रकारात विचारला जातो. काही वेळा लोक मनोरंजनासाठी असे प्रश्न विचारतात. यामध्ये प्रत्यक्ष अर्थ नसतो. हे फक्त विनोदी आणि कोड्याच्या स्वरूपात असते.